नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे आज आय थिंक 29 असेल. 29 आहे, 29 तारीख आहे मित्रांनो आज. तर आपण आता सध्या लॉग इन झालो आहे. टाईम झाला आहे 10 वाजून गेले, कारण उठायलाच वेळ झाला. उठून आंघोळ वगैरे करून चहा पाणी नाश्ता, CNG पण भरला आहे. आपण देतो स्क्रीनशॉट मी CNGचा. इथे पहिल्या 3 कांड्या होत्या आपल्याकडे, तरी 440 रुपयाचा आय थिंक CNG बसला आहे. आणि आता आपण उबरचा पास आपल्याकडे आहे ॲक्टिव्ह. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओलाचा रिचार्ज करायचा विचार करतो आहे मित्रांनो, 1 महिन्याचा. आणि 1 महिन्याचा रिचार्ज करू असं वाटतं आहे, करावं असं वाटतं आहे. कारण काय माहिती आहे का, ते रोजचे 169 रुपये घालायला परवडत नाहीत आपल्याला. तो एकदमच रिचार्ज केला तर महिनाभर टेन्शन नाही राहत. मग कुठल्या पण बुकिंग आल्या वगैरे तर ओला आपल्याला फायद्यात पडतो. तर ठीक आहे, तुम्ही जरा सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात मित्रांनो. तर ठीक आहे, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आता बघूया लॉग इन झालो आहे, कोणती ट्रिप मिळते, आजचा दिवस कसा जातो आहे आणि आज किती अर्निंग होतं आहे, बिझनेस वाढला आहे का नाही आजच्या दिवशी आपल्याला बुकिंगवरून समजेल. तर ठीक आहे मित्रांनो, मी कालचा व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही बघा. एर्टिगा गाडी ओला उबेरच्या भरोश्यावर घेऊ नका, असं एक त्या व्हिडिओचं माझं एक थोडक्यात सारांश आहे सांगण्याचा. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, खरंच एर्टिगा गाडी तुमचे पर्सनल बुकिंग असतील आणि कॉन्टॅक्ट पर्सन असतील तर एर्टिगा गाडी बेस्ट आहे. पण जर नुसतं ओला उबेर असेल ना तर अजिबात एर्टिगा गाडी नाही. तुम्ही वॅगनार, माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्ही पहिली वॅगनार ट्राय करा. तुमच्याकडे थोडंफार बजेट असेल तर तुम्ही डिझायर वगैरे या गोष्टी गाडीकडे वळा. तर ह्या गाडी तर तुम्हाला ओला उबेरमध्ये आणि चांगल्या प्रकारे बिझनेस करून देतील. पण तुम्ही शक्यतो आपलं हे करू नका. माझं म्हणणं आहे की एर्टिगा गाडी ओला उबेरसाठी नका चालू. कारण बिझनेस असतो आहे त्यावेळा बिझनेस होतो आहे, नाही असं नाही. पण ज्यावेळेला कधी बिझनेस नसतो ना, ऑफिस वगैरे ड्युटी असेल तर एर्टिगा गाडी कोण बुक करत नाही. छोट्या गाड्या जास्त प्रेफर करतात लोक. तर आता मी चालू केलं आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बघू आता कोणती बुकिंगमध्ये काय देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आलो एकदम खाचखळगेच्या रोडमध्ये, एकदम असं निर्मनुष्य ठिकाणी. कामोट्यामध्ये थांबलो होतो आपण. आणि कामोट्यामध्ये थांबल्यानंतर आपल्याला ना एक एक्सेलची बुकिंग मिळाली आउट स्टेशनची. कस्टमरला घेतलं आहे. आउट स्टेशन म्हणजे कर्जत चौकच्या तिथे पुढे गेल्यानंतर थोडं लेफ्ट साईडला एक 5-7 किलोमीटर आतमध्ये, पण एकदम डोंगरावरती मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही या साईडला पूर्ण कसा नजारा दिसतो. एकदम असं डोंगर असे या साईडला गाडी आली आहे. आणि रस्ता पण नाही इकडे जायला. ॲक्च्युली एक रिसॉर्ट आहे, कस्टमर आहेत 4-5 जण आले तिथे. आता त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना आज ते इथं थांबणार आहेत म्हणून उद्या दुपारी मला फोन करणार आहेत ते. कारण त्यांना इमॅजिकाला जायचं आहे सकाळी. इथून इमॅजिकाला जाणार, दिवसभर थांबणार आणि पुन्हा संध्याकाळी त्यांना मुंबईला ड्रॉप करायचं आहे. मी त्यांना सांगितलं आपलं भाडं वगैरे जे काय असेल ते दिवसभराचं. तर अशा प्रकारे ते बोललेत फोन करतो. जर त्यांचा फोन आला तर आपल्याला ती एक बुकिंग उद्या होऊन जाईल पर्सनल. उद्या किंवा परवा होईल, बघूया. ते पुढे देऊ. पण आता आपण सध्या आलो इथे. 11:56 झाली आहेत आणि 31 किलोमीटर गाडी चालली. आता इकडून काय वाजेल असं वाटत नाही, पण चौक किंवा त्या हिरानंदानी साईडला गेल्यानंतर काहीतरी बुकिंग वाजू शकतात. तर देतो तुम्हाला अपडेट आता तिकडे गेल्यावरती. तर मित्रांनो, आपण आहे आता सध्या ओल्ड पनवेलमध्ये. तुम्ही बघितलं असेल शेडुंगला होतो आपण. आणि शेडुंगला तिथून मागे थांबल्यानं तिथून आपल्याला एक ट्रिप मिळाली. न्यू पनवेल सुकापूर नेरेगाव आहे त्याच्या पुढची. तिकडं गेलो. ओलामध्ये ट्रिप होती ती. तिथं गेलो. त्या डॅमवरती जायचं होतं कस्टमरला. 6 जण कस्टमर होते. डॅमवरती तिथं गेलो. डॅमवरती काहीच नव्हतं, म्हणजे पूर्ण पाणी सुकलेलं. आणि ते डॅम फिरायला आलेले. मग ते बोलले आता आम्हाला नको इथे, आम्हाला तुम्ही जुहूला सोडा. मी म्हटलं तुम्हाला जुहूला सोडतो मी,
पण जुहूला म्हटलं 7 जण होते ना, ते 1 जण एक्स्ट्रा होता, म्हटलं 7 जण नाही अलाउड म्हटलं. आणि मुंबईमध्ये मी शक्यतो 7 जणाला खरंच प्रॉब्लेम येतो, पोलिसवाले वगैरे. आणि माझा गाडीचा तसा एकदा हे झालं आहे ना, म्हणजे काय बोलतात ते, स्प्रिंग तुटली आहे, तेव्हापासून मी 7 जण गाडीमध्ये बसवत नाही. मग त्यांना बोललो नाही, मी एक काम करतो, तुम्हाला पनवेल रेल्वे स्टेशनला, पनवेल स्टँडला सोडतो. तिथंपर्यंत त्यांचे जवळजवळ 400 रुपये घेतले आपण त्यांच्याकडून. आणि तिथं त्यांना सोडलं. आणि तिथून मग परत आता आपण ते गेले परत दुसरी गाडी करून. माहीत नाही त्यांना भेटली का नाही, त्यांचा काय फोन आला नाही मला. ते त्यांना कसं होतं, उलटं चांगलं होतं, तशी बुकिंग चांगली होती. ती 6 माणसं असती ना तर मी गेलो असतो, ते 2-2.5 हजार रुपये आपल्याला त्यांनी दिले असते. पण ते 7 माणसं असल्यामुळं ती रिक्स नको म्हणून मी काही गेलो नाही. आणि त्याच्यानंतर 1 मिनटं मी सिग्नल संपत होता म्हणून पटकन गाडी काढली आणि त्यांना सोडलं. आणि तिथून आपण जस्ट बाहेर निघालो तर आपल्याला एक आता पनवेल रेल्वे स्टेशनवरून बेलापूरची ट्रिप मिळाली ओलामध्ये. चांगला रेट दिला आहे. चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनला. ही ट्रिप झाल्यानंतर मी आता तुम्हाला बेलापूरमध्ये भेटतो. बघूया किती का आपलं टोटल वगैरे झाली काय देतो. CNG पण भरायचं आहे, सध्या 3 कांड्या CNG आहे आपल्याकडे. बेलापूरची ट्रिप आपली कंप्लीट होईल, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सध्या आहे उरण द्रोणागिरी. बेलापूरची ट्रिप लागलेली ओलामध्ये, ॲक्सेप्ट पण केली. पण कस्टमरनी प्लॅटफॉर्मला होतो तेव्हाच बुक केलेली. 10 मिनटं 15 मिनटं झाली, कस्टमर आ रहा हूँ. मग मी नंतर मग उबर ॲप चालू केला. आणि मग उबर ॲपमध्ये ही एक्सेलची ट्रिप लागली उरणची. चांगली ट्रिप होती. 650 दाखवले मला, पण 706 रुपये दिले. आत्ता कस्टमरला जस्ट ड्रॉप केलं आहे आणि इकडून निघालो आहे. बघू शकता तुम्ही, गाडी 50 किलोमीटर चालली. म्हणजे टोटल गाडी 50 नाही चालली मित्रांनो, ॲक्च्युली अगोदर. तर मित्रांनो, आपण कस्टमरला ड्रॉप केलं. तुमच्याशी बोलत होतो त्यावेळेला आपल्याला एक ट्रिप आली आहे नेरूळची. चहा वगैरे पिलो, CNG भरला. ॲक्च्युली उबरमध्ये आली होती ती, मी ॲक्सेप्ट पण केली. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम तिथं कसं आहे माहिती आहे का, हे नागाव बीचची ट्रिप आहे उरणच्या, तिथून पिकअपला अलाउड नाही आहे. म्हणून मी ती ट्रिप कॅन्सल केली. परत ओलामध्ये तीच ट्रिप मला वाजत होती, परत ॲक्सेप्ट केली. मी कस्टमरला कॉल केला, त्यांना सांगितलं एक काम करा, तुम्ही जिथून बुक केलं तिथं थांबू नका, त्याच्या थोडं अलीकडे रस्त्याने चालत या, मी इकडून पोचतो. आता CNG वगैरे भरला आहे, चहा वगैरे पिलो आहे आणि आता चाललो आहे पिकअपला. ही पिकअप करतो आणि नेरूळमध्ये ड्रॉप करून तुम्हाला टोटल अपडेट देतो काय काय झालं आज दिवसभराचं ते. आणि आत्तापर्यंत आपली जवळजवळ मी तुम्हाला सांगू 1500 रुपयेपर्यंत उबरमध्ये झाले. ओलामध्ये 400 रुपये, 15×4=19 आणि परत 400 रुपये एक पर्सनल. 2300 रुपयेपर्यंत अर्निंग आपली आत्तापर्यंत झाली. म्हणजे जे ओलाचे कस्टमर आपण तिकडे घेऊन गेलेलो पनवेलच्या पुढे, त्यांनाच परत रिटर्न घेऊन आलो 400 रुपयेमध्ये. तर अशा पद्धतीनं 2300 रुपयेपर्यंत अर्निंग झाली. ही ट्रिप कंप्लीट झाली तर आपली 2800 ते 2900 अर्निंग होईल. 650 रुपये दाखवलेत. तर चाललो आहे आता पिकअपला. पिकअप करतो आणि ड्रॉप करतो. बघूया तिथून अलाउड आहे, अलाउड तर नाही आहे मला माहिती आहे, पण तरी पण चाललो आहे आपण रिस्क घेऊन. बघूया आता कसं काय होतं. तर मित्रांनो, आपण आता आहे नेरूळ रेल्वे स्टेशन. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. जे आपण कस्टमरला पिकअप करायला गेलो उरणला, पिकअप केलं कस्टमरला, पण थोडंसं तिथे इश्यू झाला. रिक्षावाले आलेच, तरी एक रिक्षावाला आलाच. जरा थोडंसं झालं हे, सांगतो तुम्हाला मी. आता ही ट्रिप मला ही ट्रिप ड्रॉप केली आणि मला आता वाशीची एक ट्रिप लागली. त्या ट्रिपच्या पिकअप लोकेशनला चाललो आहे. तुम्हाला मी सांगतो सर निवांत. तर 6:50 झालेत मित्रांनो आणि आपण आता सध्या पोचलो आहे वाशीला. नेरूळला होतो. नेरूळवरून एक आपल्याला जी ट्रिप मी उरणनं आणलेली ती ट्रिप चालू असतानाच एक आपल्याला ट्रिप आली. त्या कस्टमरला मग ते ॲक्सेप्ट केली आपण आणि ती होती वाशीची ट्रिप. आता कस्टमरला वाशीला ड्रॉप केले. 300 रुपये मिळाले 5 किलोमीटरला. कस्टमरला ड्रॉप केले आता. आणि मित्रांनो, आज एकंदरीत दिवस जरा बऱ्यापैकी गेला आहे. खूप बरं वाटलं जरा. खूप दिवसातून माझी अर्निंग आज 3000 क्रॉस झाली आहे. म्हणजे उबरमध्ये आपण जवळजवळ 1400-1500चं काम केलं आहे आणि ओलामध्ये पण 1400 रुपयेपर्यंत काम झालं, 2800. आणि प्लस माझी एक 400 रुपयाची एक प्रायव्हेट बुकिंग होती. असे म्हणून 3200 रुपयेपर्यंत काम झालं आहे. आता सध्या वाशीला आहे. वाशीवरून अजून एखाद दुसरी ट्रिप करू शकतो आपण 8, 8:30, 9 वाजेपर्यंत. 1-2 ट्रिपा होतील. पण आता प्रॉब्लेम असा झाला की माझा उबरचा पास संपला आहे आणि उबरचा पास मी आता ॲक्टिव्ह म्हणजे 6ला संपला आहे.
आणि उबरचा पास मी आता ॲक्टिव्ह करत नाही आहे. का करत नाही आहे? कारण उद्या आपल्याला एक पर्सनल बुकिंग आले. आज ज्या कस्टमरला आपण दुपारी पनवेल शेडूंग टोल नाक्याच्या पुढे एक रिसॉर्ट आहे तिथे सोडलेलं चौकच्या तिथे, त्याच कस्टमरला उद्या मला घेऊन इमॅजिकाला जायचं आहे. दिवसभर इमॅजिकाला थांबून त्यांना पुन्हा संध्याकाळी मला बांद्र्याला ड्रॉप करायचं आहे. त्यामुळे ती एक पर्सनल बुकिंग आपण घेतलेली आहे. त्याच्यामुळे उबरचा पास मी आता ॲक्टिव्ह करत नाही. जर ती मला बुकिंग नसती तर मी आत्ता इथं वाशीमध्ये उबर चालू केलं असतं आणि उबरचा पास नवीन ॲक्टिव्ह केला असता. पण आता पास ॲक्टिव्ह करून फायदा नाही. मग 1-2-3 बुकिंग करणार, त्याच्यात 264 रुपये माझे जाणार आणि परत उद्याचा दिवस माझा असाच जाईल. आणि उद्या संध्याकाळी मला त्यातून इमॅजिकावर निघून 5 नंतर त्यांना ड्रॉप करेन 7-8 वाजतील. तोपर्यंत हा पास संपून जाईल आता ॲक्टिव्ह केलेला. त्यामुळे आपण तो काय पास ॲक्टिव्ह करत नाही. आणि अशा पद्धतीनं आपलं फक्त आता ओला आणि रॅपिडोमध्येच काम करायचं आहे. ओला तर चालूच आहे, आता रॅपिडो पण चालू करतो आणि कोणती ट्रिप मिळते देतो मित्रांनो तुम्हाला अपडेट. आज जरा थोडं बरं वाटायला लागले, एक समाधान झाले, एक 3000 अर्निंग क्रॉस झाले. चेहऱ्यावरती पण माझं समाधान तुम्हाला दिसत असेल. उद्या पण चांगली बुकिंग आहे आपल्याला, उद्या पण चांगले पैसे होतील. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहा. बघूया आता वाशीवरून काय देते आणि शेवटी परत किती बुकिंग मिळतात आपल्याला आणि घरी जाईपर्यंत किती टोटल होते तुम्हाला मी देतो अपडेट. तर मित्रांनो तुम्ही बघा 9 वाजलेत आणि 126 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे आदई सर्कलला, न्यू पनवेलला. वाशीला होतो, वाशीला तिथे एक अर्धा तास वेट केला. खारघरची एक 2-3 बुकिंग आपल्या गेल्या हातातून, पण एक शेवटी न्यू पनवेलची बुकिंग सापडली आपल्याला ओलामध्ये. आलो आहे आता, कस्टमरला ड्रॉप केले. 660 रुपये कस्टमरचं बिल झालं आणि आता कस्टमरला ड्रॉप करून चाललो आहे घरी. इथून घर आपलं जवळ 3-3.5 किलोमीटर आहे. आता इथून पनवेल कळंबोलीची वगैरे काही ट्रिप भेटली तर भेटली, नशीबच आहे. नाही भेटली तरी ठीक आहे. चाललो आहे आपण आता घरी आणि भूक लागली मित्रांनो. जेवलो नाही आज दिवसभर. नाश्ता केला आहे सकाळी, त्याच्यानंतर मध्यंतरी दुपारी केळी घेतली, ती केळीच खाल्ली. आज काय जेवायची इच्छाच नव्हती दुपारी, पण आता जाम भूक लागली आणि आता चाललो आहे आपण घरी. घरी जातो, व्हिडिओ एंड करतो, किती झाली टोटल टॅली वगैरे तुम्हाला आज सांगतो आणि नंतर जेवण करतो. कारण उद्या आपल्याला सकाळी 8:45चा पिकअप आहे चौकचा, शेडूंग टोल नाक्याच्या पुढे. तर तिथून पिकअप घेऊन इमॅजिकाला जायचं आहे. दिवसभर इमॅजिकाला थांबून संध्याकाळी त्यांना बांद्र्याला ड्रॉप करायचं आहे. ती बुकिंग आपली फिक्स झाली आहे, ॲडव्हान्स आपल्याला आलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता जातो घरी आणि देतो तुम्हाला अपडेट. मग किती आपली टोटल अर्निंग झाली, किती खर्च आला, किती CNG गेला, सर्व माहिती घरी गेल्यानंतर देतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आलो आहे आपण आता घरी. 9:25 झालेत आणि तुम्ही बघितलंच असेल आपली 134 किलोमीटर गाडी चालली आहे आणि 134 ही आहे आणि पहिली 60 किलोमीटर म्हणजे 195 किलोमीटर गाडी चालली टोटल आज दिवसभरात. सकाळी 10 वाजता आपण लेट निघालेलो, पण ठीक आहे. निदान आज बिझनेसची सुरुवात तरी चांगली झाली आहे. बरं वाटलं, जरा थोडं समाधान वाटलं. कारण एवढे दिवस मला 8 दिवस एवढं टेन्शन आलं होतं ना, खूप भयानक टेन्शन आलं होतं. पण आज जरा थोडी अर्निंग चांगली झाली. तर मी फटाफट सांगतो तुम्हाला. उबरमध्ये आपले ओलामध्ये झालेत आपले 2041 रुपये. देतो स्क्रीनशॉट ओलाचा मी. उबरमध्ये झाले 1484 रुपये. 1484 एवढे कमी का? कारण तर आपला 6 वाजेपर्यंतच पास होता. त्याच्यानंतर मी काय पास ॲक्टिव्ह केला नाही. कारण पास ॲक्टिव्ह का नाही केला? कारण उद्या आपल्याला पर्सनल बुकिंग आहे इमॅजिकाची, त्यामुळे तो काय पास आपण ॲक्टिव्ह केला नाही आणि त्याच्यामुळे त्याची 1500च्या आसपास अर्निंग झाली. देतो स्क्रीनशॉट त्याचा पण. आणि तो कालचाच पास होता आपल्याकडे, काल आपण ॲक्टिव्ह केलेला पास तोच आज मी 6 वाजेपर्यंत होता. आणि त्या पासचे पैसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत, त्यामुळे ह्या व्हिडिओत ते पैसे पण निघणार नाहीत. आणि प्लस एक 400 रुपयाची पर्सनल बुकिंग, म्हणजे जे कस्टमर मी शेडूंगवरून तिकडं पनवेल सुकापूरच्या पुढे नेरे गावाच्या तिथं घेऊन गेलेलो, तेच कस्टमरला परत त्याच पैशात मी रिटर्न घेऊन आलो. तिथं काय त्यांचं फिरायला गेलेलं, पण तिथं काय नव्हतं, सगळं बंद होतं. त्यामुळे ते रिटर्न आले परत. पनवेल एसटी स्टँडला मी त्यांना सोडलं. तर अशा प्रकारे ते 400 रुपये टोटल मिळून जर आपली अर्निंग केली तर 3925 रुपये होतात. 75 रुपये फक्त कमी पडले 4000ला. ठीक आहे, 4000 नाही झाली तर नाही उद्या, पण 3000 तरी क्रॉस झाली, यात समाधान आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला मायनस करायला लागेल. आपला गाडी चालली आहे 195, म्हणजे एक 800 रुपयाचा CNG पकडू आपण. आणि एक ओलाचा आपण आज आणि त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ओलाचा आपण रिचार्ज केला 2500 रुपयाचा 1 महिन्यासाठी. तर पर डे आपल्याला 83 रुपये पडतात, पण आपण 85 रुपये पकडू. 85 रुपये तो रिचार्ज मायनस ओलाचा,
उबरचा तर तुम्हाला माहिती आहे कालच्या ह्याच्यातच गेला, आज काय नाही. तर टोटल आपले ते मायनस करून राहत आहेत 3040 रुपये. म्हणजे आज आपण 3040 रुपये प्रॉफिटमध्ये आहोत पूर्ण अर्निंगमध्ये. खूप चांगला दिवस गेला, बऱ्याच दिवसातून हा सुंदर दिवस गेला. त्यामुळे आज जरा थोडेसे खूप बरं वाटतं, शांत झोप लागेल. उद्या पर्सनल बुकिंग आहे, तिचे पण पैसे चांगले होतील. तर ठीक आहे मित्रांनो, आता बिझनेस थोडासा स्लॅक असतोच, 8-10 दिवस गेला आहे स्लॅक. मला वाटतं 1 तारखेपासून आता इथून पुढे हळूहळू वाढेल. तर आशा करू चांगला बिझनेस वाढावा आणि आपलं चांगलं काम हवं. हां, आणि मी तुम्हाला काल जे बोललेलो ना की आपल्याला जे पॅकेजसाठी होतं, तर ते मित्रांनो मी नाही करत आहे. कारण 40,000 रुपये ते देणार आहेत महिन्याला आपल्याला. गाडी 10 ते 5 त्यांच्याकडे राहणार. गाडी चालत नाही मला माहिती आहे, गाडी हार्डली दिवसाला 30-40 किलोमीटर चालेल. पण 40,000 जरी पकडलं तर पर डे आपल्याला 1500-1600 रुपये पण पडत नाहीत. त्याच्यामुळे फायदा नाही. 1 महिना गाडी आपली अडकून राहणार तिथे, संडेला फक्त सुट्टी राहील. तर ते आपल्याला काय परवडणार नाही. भले इकडे स्लॅक सीझन जरी झाला, आता आपण स्लॅकमध्ये 8 दिवस जरी केलं तरी पर डे आपण 2-2 हजार रुपये कमवलेत. त्यामुळे स्लॅक जरी गेला तरी 60,000 रुपये कुठे गेले नाहीत आपल्याला. त्यामुळे ते 40,000मध्ये अडकून नाही पडायचं मला, म्हणून आपण ते कॅन्सल केलं. मला काय जमणार नाही म्हणून सांगितलं, तुमचं तुम्ही दुसरी गाडी बघा. तर ते काय कॅन्सल झालं मित्रांनो. आणि आपण आता हा डेली अर्निंगवरच करणार आहोत, ओला उबेर प्लस पर्सनल. आणि आज पर्सनल बुकिंग जी मिळाली मित्रांनो, ती मला आज दुपारी मी उबरची बुकिंग घेऊन ड्रॉप केली होती शेडूंगच्या पुढे रिसॉर्टला. तीच बुकिंग त्याच कस्टमरने आपल्याला आज उद्याची बुकिंग दिले. म्हणजे एक ओला उबेरचे जर बुकिंग करत गेलं ना, कस्टमर वाढत जातात. असेच कनेक्टिंग कस्टमर आपल्याला वाढले पाहिजेत आणि पर्सनल आपलं तयार झालं पाहिजे. हेच माझं तुम्हाला पहिल्यापासून सांगणं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, इर्टिगा गाडीमध्ये तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट वाढवल्याशिवाय पर्याय नाही. ओला उबेरच्या भरोश्यावर जास्त थांबून चालत नाही. ठीक आहे, चला असं कदाचित भेटू शकतं, ओला उबेरला पण होतंय काम, नाही असं नाही, पण ते करावं लागतं व्यवस्थित हे करून. तर आज चांगला दिवस गेला, सुंदर दिवस गेला, मस्त वाटलं, बरं वाटलं. तुम्हाला पण व्हिडिओ बघायला बरं वाटेल. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड अर्निंग व्हिडिओ डेलीच्या डेली येत असतात. तर भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.